आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि कुरुंदवाडी येथे महायुती आणि ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटलंय की केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक कामामुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळालेली आहे. राज्याचा प्रमुख प्रामाणिकपणे आणि जोरदार धोरणात्मक काम करत असेल तर शहरांचा विकास वेगाने होतो. इथला विकास करायचा असेल तर त्यासाठी मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेऊ शकतात, असे सांगत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी 6,000 रुपये जमा करणाऱ्या PM किसान योजना, आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड तसेच कोरोना काळात उपलब्ध करून दिलेली लसीचा उल्लेख केला. कोरोना काळात लस करून मोफत उपलब्ध करून दिली, त्यामुळे आज आपण सर्वजण जिवंत आहोत, असंही ते म्हणाले. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातील लोड शेडिंगची आठवण करून दिली आणि त्या काळात दिवसाला 6 तास लोड शेडिंग व्हायचं, पण आज महाराष्ट्रात लोड शेडिंग नाही. हे बदल ओळखले पाहिजेत, असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. आम्हा सर्वांसाठी लस बनवण्याचं काम, कोट्यावधी रुपये खर्च करून लस बनवण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ठरवलं आणि ती तयार केली. मोफत दिली, मोफत. सर्वजण जे आज श्वास घेतोय, आज आपण जे जिवंत आहोत, हे फक्त न फक्त एकमेव माणूस की ज्याचं नाव नरेंद्र दामोदरदास मोदी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.